श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौरीची पूजा आणि कुलदेवतेची उपासना करणं हे महाराष्ट्रीयन संस्कृतीत विशेष महत्त्वाचं मानलं जातं. मंगळागौरीच्या पूजेचं सविस्तर वर्णन आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणारच आहोत. शिवाय श्रावणात कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष पद्धती सुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मंगळागौरीची पूजा ही माता पार्वतीच्या मंगळागौरी रूपाची उपासना आहे, जी श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी केली जाते. ही पूजा विशेषतः विवाहित स्त्रिया आणि कुमारिका मुली करतात. यामागील कारण म्हणजे मंगळागौरीची पूजा विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्य टिकण्यासाठी करतात. शिवाय वैवाहिक जीवनात सुख शांती मिळवण्यासाठी सुद्धा हे व्रत केले जातं. माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचं दाम्पत्य जीवन आदर्श मानलं जातं. त्यामुळे ही पूजा सुखी वैवाहिक जीवनासाठी केली जाते. तर अविवाहित मुली चांगला पती आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी ही पूजा करतात. एवढंच नाही तर मंगळ ग्रहाशी संबंधित ज्योतिषीय दोष दूर करण्यासाठी ही पूजा विशेष प्रभावी मानली जाते. मंगळ ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून संरक्षण मिळण्यासाठी माता मंगळागौरीची कृपा आवश्यक आहे असं म्हटलं जातं. शिवाय श्रावण हा भगवान शिव आणि माता पार्वतीच्या उपासनेसाठी पवित्र महिना आहे. या काळात मंगळवारी गौरीची पूजा केल्यानं ती अधिक फलदायी ठरते असंही सांगितलं जातं. शिवाय मंगळवार हा मंगळ ग्रहाचा आणि गौरीचा विशेष वार मानला जातो. त्यामुळे या पूजेचं महत्त्व अधिकच वाढतं. मंगळागौरीच्या पूजेदरम्यान महिला एकत्र येऊन गीत गातात, भजन करतात आणि गौरीच्या कथाही ऐकतात. यामुळे सामाजिक बंध दृढ होतात आणि परंपरेचंही जतन होतं. मंगळागौरीची पूजा ही विशेष का आहे तर मंगळागौरीची पूजा माता पार्वतीला प्रसन्न करते, जी सर्व सुख आणि समृद्धीची दाता आहे. श्रावणातील मंगळवारी ही पूजा अधिक प्रभावी मानली जाते, कारण मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार आहे आणि गौरीशी संबंधितही आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी सुहासिनी स्त्रिया लग्नानंतर 5 वर्षापर्यंत हे व्रत करत असतात. वटसावित्रीप्रमाणे हे व्रतही सौभाग्यदायक असून त्या योगे पतीचं आयुष्य वाढते अशी श्रद्धा आहे. हे व्रत पहिल्या वर्षी माहेरी आणि पुढची 4 वर्ष सासरी करतात. असे हे गौरी व्रत करून आपलं आयुष्य मंगलमयी करावं आणि सौभाग्य सद्भाग्य प्राप्त करून जीवन आनंदाने व्यतीत करावं हे सांगणारी मंगळागौरीची कथा आहे. तीही या दिवशी ऐकली जाते. पण आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात कुलदेवीची पूजा करण्यालाही विशेष महत्व आहे. पण कुलदेवीला कसं प्रसन्न करावं तर श्रावण महिन्यात कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी काही परंपरागत आणि धार्मिक उपाय करता येऊ शकतात. ज्यात श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी किंवा आपल्या कुलदेवतेच्या विशेष दिनी मंदिरात जाऊन पूजा केली जाते. कुलदेवीला दूध, दही, तूप, मध आणि साखर म्हणजे पंचामृतानं अभिषेक करावा. तिला हळद, कुंकू, फुलं, अत्तर आणि साडी अर्पण केली जाते. श्रावणातील सोमवारी, मंगळवारी किंवा कुलदेवतेच्या खास वारी आपण उपवास करावा. उपवासात सात्विक आहार घ्यावा किंवा फलाहार घ्यावा. कुलदेवीच्या नावानं 16 सोमवार व्रत करणंही शुभ मानलं जातं. शिवाय कुलदेवीचं नाव घेऊन तिचे स्तोत्र, कवच किंवा मंत्र जपही केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ दुर्गा सप्तशतीतील देवी कवच किंवा सिद्धिदात्री स्तोत्र पठण करण्याला विशेष महत्व आहे. आपण ओम श्री कुलदेवे नमः या मंत्राचा 108 वेळा सुद्धा जप करू शकता. जर तुमच्या कुळाला विशिष्ट मंत्र असेल तर तोही जपावा. शक्य असल्यास कुलदेवीच्या मूळ मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. तिथे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून प्रार्थना करावी. अगदी घरच्या घरी सुद्धा तुपाचा किंवा तेलाचा दिवा तेवत ठेवावा. मंदिरात तांदूळ, नारळ, फळं आणि खण अर्पण करावा. कुलदेवीला तिच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करावा, जसं खीर, पुरणपोळी, नारळाचे पदार्थ किंवा मोदक. नैवेद्य अर्पण करताना मनोभावे प्रार्थना करावी. श्रावण महिन्यात तमोगुणी आहार घ्यावा. दानधर्म करावा, अन्नदान करावं. आपल्या कुलदेवीच्या कथा, महात्म्य किंवा पुराणातील कथांचं वाचन किंवा श्रवण करावं. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून कुलदेवीच्या परंपरेबद्दल जाणून घ्यावं. शक्य असल्यास तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कुलदेवीच्या नावानं हवन करून घ्यावं. हवनात ओम श्री कुलदेवे स्वाहा या मंत्रानं आहुती द्यावी. प्रत्येक कुळाच्या परंपरा वेगळ्या असतात. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून आपल्या कुलदेवीच्या पूजेचा विशेष विधी आणि परंपरा जाणून घ्यावी. जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर अगदी घरच्या घरी कुलदेवीच्या मूर्तीची किंवा चित्राची पूजा करावी आणि मनोभावे प्रार्थना करावी. मनापासून श्रद्धा आणि भक्ती ही सर्वात महत्वाची आहे. कुलदेवीच्या कृपेनं आपल्या कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती नक्कीच प्राप्त होईल. आता मंगळवारी मंगळागौरीची पूजा करण्याला विशेष महत्व आहे. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेच्या विशेष वारी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी पूजा करणेही तितकंच महत्वाचं मानलं जातं.
कुलदेवी ही प्रत्येक कुटुंबाची रक्षक आणि मार्गदर्शक शक्ती मानली जाते. प्रत्येक कुळाची स्वतःची कुलदेवी असते, जी सामान्यतः दुर्गा, काली, लक्ष्मी, सरस्वती किंवा स्थानिक स्वरूपातील देवी असू शकते. कुलदेवी ही कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि संरक्षणाची अधिष्ठात्री मानली जाते. तिची पूजा कुटुंबाच्या परंपरेनुसार नियमितपणे केली जाते. मंगळागौर पूजा आणि कुलदेवीची पूजा ही दोन्हीही शक्तीच्या वेगवेगळ्या रूपांना समर्पित आहे. मंगळागौरीमध्ये गौरी मातेची उपासना केली जाते, तर कुलदेवी ही कुटुंबाच्या विशिष्ट शक्ती स्वरूपाची पूजा आहे. मंगळवार हा शक्ती उपासनेसाठी शुभ दिवस आहे, ज्यामुळे या दोन्ही पूजेचं महत्त्व मंगळवारी वाढतं. मंगळागौरीची पूजा प्रामुख्याने सौभाग्य, वैवाहिक सुख आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते. अगदी त्याचप्रमाणे कुलदेवीची पूजा कुटुंबाच्या संरक्षण, समृद्धी आणि मंगल कामांसाठी केली जाते. दोन्ही पूजेमध्ये सौभाग्य आणि कुटुंबाच्या कल्याणाचा उद्देश समान आहे. श्रावण महिना हा शिव आणि शक्ती उपासनेसाठी विशेष आहे. मंगळागौर पूजा आणि कुलदेवीची पूजा ही दोन्हीही या महिन्यात अधिक श्रद्धेनं आणि उत्साहानं केली जाते. शिवाय मंगळवार हा श्रावणातील मंगलकारी दिवस असल्यानं मंगळागौर आणि कुलदेवी पूजा यांचं साम्य अधिक ठळकपणे दिसतं. मंगळागौर ही सामुदायिक परंपरा आहे, जी गावोगावी किंवा कुटुंबात साजरी केली जाते, तर कुलदेवी पूजा ही अधिक वैयक्तिक आणि कुटुंबाशी जोडलेली आहे. दोन्ही पूजांमध्ये स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा असतो. मंगळागौरीमध्ये स्त्रिया एकत्र येऊन गीत गातात, तर कुलदेवी पूजेत कुटुंबातील स्त्रिया विशेष भूमिका निभावतात. जर तुमच्या कुलदेवीचे स्वरूप गौरी किंवा पार्वतीशी संबंधित असेल, तर मंगळवारी मंगळागौर पूजेच्या वेळी कुलदेवीची पूजा करणं अत्यंत शुभ ठरू शकतं. शिवाय मंगळवारी मंगळागौर पूजेनंतर कुलदेवीला नैवेद्य अर्पण करून तिच्या मंत्रांचा जपही केला जाऊ शकतो, ज्यामुळे दोन्ही पूजांचं फळ दुप्पट होऊ शकतं. आता ज्यांच्याकडे मंगळागौरीची पूजा होत नाही, त्यांनी आवर्जून कुलदेवीची पूजा करावी असं सांगितलं जातं. श्रावणातील मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी कुलदेवीच्या मंत्रांचा जप करावा आणि तिच्या मूर्तीची पूजा करावी. कुलदेवीला नैवेद्य अर्पण करावा आणि कुलदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं किंवा घरीच त्याची पूजा करावी. तर मंडळी, मंगळवार, मंगळागौर आणि कुलदेवी यांच्यातील साम्य म्हणजे शक्ती, उपासना, सौभाग्य आणि कुटुंब कल्याणाचा उद्देश. शिवाय श्रावणातील मंगलकारी परंपरा आहे. मंगळागौर ही गौरी मातेची सामुदायिक पूजा आहे, तर कुलदेवी ही कुटुंबाशी जोडलेली वैयक्तिक शक्ती आहे. म्हणून श्रावणातील मंगळवारी मंगळागौरीचं व्रत करता आलं नाही, तर कुलदेवीसाठी आपण उपासना नक्कीच करू शकता. एवढंच काय, तर या दोन्ही पूजा एकत्र केल्यानं कुलदेवी प्रसन्न होऊन कुटुंबाला सुख समृद्धी देते असं सांगितलं जातं. तर श्रावणातील मंगळवारी तुम्ही कोणती विशेष उपासना करता? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.